आरक्षणाची घागर धडकी असावी. नमस्कार, मी ॲडव्होकेट कोमल साळुंके ढोबळे. समाज कोणताही असो, त्याला आपल्या हक्कासाठी संघर्ष करावाच लागतो. हीच खरी आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. माणसाला कोणतीच गोष्ट सहज मिळत नाही. मग हक्काचं असलेलं आपल्या वाट्याचं आरक्षण तरी कसं मिळेल? त्यासाठी एकत्र येऊन लढावं लागेल. हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांनी वेळोवेळी केलेलं आहे. कधी रस्त्यावर उतरून, तर कधी आपल्या लेखणीतून. आजचा हा भाग ढोबळे साहेबांच्या आरक्षणासाठी घागर धडकी असावी या विषयावर आधारित आहे. अ ब कड प्रवर्गाची आरक्षणाची घागर जर अर्धवट असेल तर ती डळमळते आणि कधी-कधी हेळकांडते. आरक्षणाच्या स्पर्धेत यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपली ज्ञानाची घागर धडधाकट आणि पूर्णपणे भरलेली असणं आवश्यक आहे. मला थोरल्या भावानं शिक्षणात मदत केली नाही, असं रडगाणं गाणे फार काळ टिकणार नाही. अनेक संकटांना सामोरं जावं लागेल. रडत न बसता संकटावर मात करून जो पुढे जातो तोच खरा शहाणा ठरतो. हीच जिद्द आरक्षणाच्या लढ्यासाठी आवश्यक आहे. आरक्षणाचे अभ्यासक आणि वैचारिक चळवळ. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या जातीची अभ्यासपूर्ण मांडणी केशव शेखापूरकर यांनी आपल्या पुस्तकातून केलेली आहे. तसेच डॉक्टर ढोबळे साहेबांचे मित्र गणपतराव भिसे यांनी अ ब कड या पुस्तकाद्वारे या विषयाची उत्तम मांडणी केलेली आहे. देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांमध्ये मातृभाषेत आरक्षणाची माहिती उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही जागृती होणं गरजेचं आहे. ऐतिहासिक आणि घटनात्मक गरज. मुळात अ ब कड वर्गीकरणाचा लाभ वंचितापर्यंत पोहोचला तर लाखो लोक स्वतःहून या लढ्यात सामील होतील. मातंग, होलार, मोची आणि भंगी यासारख्या जातींना हक्काचं आरक्षण मिळू शकतं. हा विश्वास समाजात निर्माण होणं गरजेचं आहे. अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करणे म्हणजे समाजात फूट पाडणे नसून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेली एक कायदेशीर तरतूद आहे. मांग, मातंग, मादिगा, भंगी, महार, ढोर, चांबार या सर्व बांधवांनी ही भूमिका समजून घेतल्यास आरक्षणाबद्दलचे सर्व गैरसमज दूर होतील आणि आंबेडकरी चळवळीला मोठी शक्ती मिळेल. चळवळीचे खंदे समर्थक आणि नेतृत्व. अ ब कडच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणारे समाजाचे अनेक नेते आहेत. यांनी मोठ्या कष्टाने ताकद लावून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक तरुण आमदारांनी देखील पुढाकार घेतलेला असून संजय ताकतोडे सारख्या तरुणाने जलसमाधी घेतली आहे. समाजाचे नेते डॉक्टर बाबासाहेब गोपले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई गोपले यांनी आरक्षणासाठी मोठी मशागत केलेली आहे. वास्तव आणि संघर्षाची हाक. अनेक मंत्री, आमदार, खासदार यांनी या प्रश्नावरती संघर्ष केलेला आहे. परंतु चळवळीचे नेमके तंत्र न उमजल्यानेच अपेक्षित गती मिळालेली नाही. हे समाजाचं वास्तव आहे. आजही समाज प्राणपणाला लावून रस्त्यावर उतरण्यासाठी तयार नाही. ही खेदाची बाब आहे. आता ही लढाई निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळं वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून भविष्यातली पिढ्यांच्या नोकरी आणि पुनर्वसनासाठी सर्वांनीच एकजुटीनं या लढ्यात सहभागी होऊन लाखोंच्या संख्येनं एकत्र येऊन आपला हक्क मिळवणे हीच काळाची गरज आहे. प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे साहेबांच्या लेखणीतून आणि संघर्षातून उलगडलेली ही अ ब कड उपवर्गीकरणाची मालिका आज इथं पूर्ण होत आहे. ही केवळ एक मालिका नव्हती, तर उपेक्षितांच्या न्यायासाठी फुंकलेलं ते रणशिंग होतं. आरक्षणाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा ही साहेबांची तळमळ या लेखणीतून आपण अनुभवली.
या मालिकेला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. ही मालिका संपली असली तरीही वैचारिक जागृतीची ही मशाल कायम धगधगत राहील आणि न्यायाचा हा जागर असा सुरू राहील. धन्यवाद.